यार आने का बीजेपी हमसे डरती है, ईडी को आगे करती है। मैं जाऊँ नहीं तो आल्यानंतर बोलतो मी। हम तुम्हारे साथ हैं। आल्यानंतर बोलतो। सर क्या कहना चाहेंगे? ईडी ने एक जनरल ईडी को आगे करती है, ईडी को आगे करती है, ईडी को आगे करती है। चौकशीला बोलवलेलं आहे। या तिजोरी घोटाळा प्रकरणामध्ये तुमचा सहभाग आहे असा त्यांचा संशय आहे। काय एकंदरीत तुम्हाला म्हणायचं आहे का टीसी लोकसभा निवडणुकीचे उमेदवार सुद्धा तुम्ही आहात? मला असं वाटतं की ईडीने समन्स बजावलेला आहे। गेल्या वेळेला पण बजावला होता, पण त्यावेळेला मी काही कारणास्तव जाऊ नव्हतो शकलो। त्यांना मी 8 आठवड्याची वेळ मागितली होती, परंतु त्यांनी 12 दिवसात मला बोलवलंय आणि दुसरा समन्स आलाय आणि आता मी जाणार आहे तिकडे आणि त्यांनी जे काही कागदपत्र मागितले असतील त्यांना जे काही विचारायचं असेल त्याच्या प्रश्नाला उत्तर देणार आहे। म्हणजे तपास यंत्रणांनी ट्रान्झॅक्शन जे कथित पद्धतीने बोललं जाते की तुमच्या अकाउंटवरती 1,35,00,000 आले, ते खरं आहे का? त्या आरोपांमध्ये ते आता त्यांनी सिद्ध करावं जर का तसं झालं असेल तर बोलणाऱ्या माणसांनी। मला असं वाटतं हा सर्व जो प्रकार आहे तो न्यायप्रविष्ट आहे, इन्क्वायरीच्या एजन्सीच्या समोर आहे, त्यामुळे मला जास्त काही बोलता येणार नाही। मी त्यांच्याशी बोलतो। लोकसभा निवडणुकीचे तुम्ही उमेदवार आहात, उमेदवारीसाठी प्रचाराचा कालावधी सुद्धा तुमचा सुरू झाला आहे आणि त्याचबरोबर ही इन्क्वायरी होते। काय मला असं वाटतं आता लोकशाहीचा चौथा स्तंभ माझ्यासमोर उभा आहे, त्यामुळे त्यांनीच ठरवावं। एक महत्वाचा मुद्दा फक्त स्पष्ट करा, एक महत्वाचा मुद्दा स्पष्ट करा। या सगळ्या विषयामध्ये काही ट्रान्झॅक्शन्स तुमच्याकडे तुमच्या अकाउंटला सुद्धा झाले आहेत अशा प्रकारची नाही हो, ट्रान्झॅक्शन्स आहेत ना, पण ते ट्रान्झॅक्शन्स गुन्ह्यातले आहेत की इतर काही गोष्टीतले आहेत त्याचा पण तपास व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टीने तपास होता। मला असं वाटतं ह्या सर्व गोष्टी न्यायप्रविष्ट असल्या कारणाने मी मीडियासमोर काही जास्त बोलणार नाही। मी इन्क्वायरी एजन्सीना मी त्याचं उत्तर देईन। आताच एक मुद्दा स्पष्ट केलाय की लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, तुमचे मतदार असो, सर्वसामान्य महाराष्ट्रातले नागरिक असो, या सगळ्यांच्या मध्ये मध्यस्थ म्हणून मीडिया ही भूमिका बजावते। ट्रान्झॅक्शन तुमच्या अकाउंटला आहे, तुम्ही मान्य करताय, काय सांगाल त्याबद्दल? तपास यंत्रणांना तुम्ही सांगालच, पण काय सांगाल? मला असं वाटतं एखादं फायनान्शियल इरेग्युलरिटीज ज्या असतात त्या फायनान्शियल क्राईममध्ये कन्व्हर्ट होऊ नयेत, हेच माझं फक्त म्हणणं आहे। बाकी सगळं जे आहे ते ईडी ऑफिसरना मी बोलणार।